हे पहा, केक किती छान बनलेला आहे. एकदम सॉफ्ट आणि बेक ही खूप छान झालेला आहे. तर हा रवा केक आहे आणि एकदम कमी साहित्यात आणि कमी वेळेत भांड्याचा जास्त पसारा न निघता हे केक तयार होतो आणि खायलाही खूप टेस्टी लागतो. मुलांना हा केक बनवून दिल्यावर बेकरीतला केक विसरतील असा स्वाद आहे केकचा आणि हेल्दी खूप आहे. तर नक्की हा केक ट्राय करून पहा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईपचं बटनही दाबा. तर चला आता साहित्य पाहूया. नमस्कार, स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत रवा केक. तर रवा केक बनवण्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते पाहूया. या एकाच वाटीने मी 2 वाटी रवा घेतलेला आहे. एकच वाटी मापाला करा, कोणती एक वाटी करा त्याच वाटीने घ्यायची आहे. तर याच वाटीने मी 2 वाटी रवा घेतलेला आहे आणि याच वाटीने दूध 1 वाटी, अर्धी वाटी दही, 1 वाटी साखर, पाऊण वाटी तेल आहे आणि चिमूटभर मीठ घेतलेलं आहे. 5-6 काड्या केसरच्या घेतलेल्या आहेत. केसर मी रंगासाठी घेतलेला आहे. केसर नसेल तर तुम्ही पिवळा रंग वापरू शकता. आणि 1 चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे. वनिला एसेन्स घेतलेला आहे. वनिला एसेन्स नसेल तर तुम्ही इलायची पावडर घाला. काही ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहेत सजवण्यासाठी. तुम्ही याच्याऐवजी टूटी फ्रुटी टाकू शकता आणि 4 चमचे मिल्क पावडर घेतलेले आहे. तर चला आपण याला आता मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. सर्वात पहिल्यांदा मिक्सरचं भांडे घेणार आहोत. याच्यात 2 वाटी रवा घातलेला आहे, 1 वाटी साखर, मिल्क पावडर ही आता आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. तुम्ही इलायची टाकणार असाल तर याच्यातच टाका आणि केसरच्या काड्या याच्यातच टाकूया कलर येण्यासाठी आणि मीठ आहे थोडेसे. तर हे आता सर्व आपण बारीक करून घेऊया मिक्सरला. मी आता हे बारीक करून घेतलेलं आहे. हे पहा, जास्त भांडी निघत नाहीत, काही नाही. एका भांड्यातच सर्व कामे होतात. आपली साखरही बारीक झाली, रवा बारीक झाला. आता सर्वात पहिल्यांदा आपण कढई तापायला ठेवूया. सर्वात पहिल्यांदा जाड भांडं चढवायचं. काही चढवा तुम्ही, कढई, पातेलं काही चढवा. एक स्टँड ठेवायचं आणि फ्री हीट करायला भांडं ठेवायचं आहे. तर हे जे बारीक करून घेतलेलं आहे त्याच्यात आपण दूध घालायचे, दही, तेल, बेकिंग पावडर आहे आणि बेकिंग सोडा आहे आणि वनिला एसेन्स आहे. सर्व आता हे बारीक करून घ्यायचे. तेल लावून घेतलेलं आहे याला मी. तेल स्प्रे करून घ्या आणि मैदा टाकून थोडं कोटिंग करून घ्यायचं आहे. थोडं मैदा नाहीतर गव्हाचं पीठ टाकू शकता तुम्ही. असं कोटिंग करून घ्यायचे छान, म्हणजे केक खाली चिकटत नाही. असं कोटिंग करून घेतलेलं आहे आणि राहिलेलं पीठ झाडून टाकायचं आहे. तसंच ठेवू नका, नाही केक सफेद होईल. तर हे आता मिश्रण सर्व केलेले याच्यात घालून घ्यायचे आहे. एकाच मिक्सरमध्ये पहा सर्व कामे होतात. याला आता टॅप करून घ्यायचं आहे असं. आणि मी ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत. तुम्ही टूटी फ्रुटी टाकणार असाल तर थोडं मैद्यात मिक्स करून मग मिक्स करून टाका, म्हणजे एकाच जागी बसणार नाहीत. भांडे छान फ्री हीट झालेलं आहे. याला हळूच ठेवा, तापलेलं भांडं असते, चटका लागू शकतो. आणि व्यवस्थित पूर्ण पॅक करा. याला 40 ते 45 मिनिटं लागणार आहेत. याच्यावरती काहीतरी वजन ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम 5 मिनिटं तेजच असू द्या. असं वजन ठेवायचं म्हणजे केक चांगला बेक होईल. आणि 40 ते 45 मिनिटं लागणार आहेत. 5 मिनिटं गॅसची फ्लेम मोठीच ठेवा, नंतर थोडी कमी करू शकता. तर 40-45 मिनिटानंतर पाहूया. 40 ते 50 मिनिटं झालेले आहेत. खोलून पाहूया.
हे पहा, टूथपिक एक बुडवून बघायची, क्लीन निघते. हे पहा. चला तर आता केक थंड होऊन द्यायचा, मग काढायचा. याच्यातून मी बाहेर काढते. आता केक थंड झालेला आहे, तर याला आता चाकूने असं कडने थंड करून मगच काढायचा, म्हणजे चांगला व्यवस्थित निघतो. हे पहा, खूप छान कलर आलेला आहे. हे पहा, खूप छान बनलेला आहे. तर याला आपण आता कट करायचं आहे. कट करून पाहूया. तर चला कट करून घेऊया. मी संपूर्णच असा मधूनच कट करणार आहे. हे पहा, खूप छान बनलेला आहे, एकदम फ्लफी झालेला आहे. हे पहा, खूप छान बनतो, एकदम फ्लफी. तर हे पहा, केक आपला खूप छान बनलेला आहे. मी कट केलेला आहे. पहा, स्लायसी खूप छान निघलेल्या आहेत आणि एकदम फ्लफी होतो. हे पहा. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, धन्यवाद.